नमस्कार. अमृत प्रवाहामध्ये आपलं स्वागत आहे. शिवरायांचे 8वे रूप या अमृत विद्यावरच्या डिजिटल कोर्स संदर्भात आपण काही दिग्गज तज्ज्ञ व्यक्तींचं आपण मार्गदर्शन आणि त्यांचे काही प्रबोधन ऐकत आहोत. त्यामध्ये आज आपल्याला पाहुणे लाभलेले आहेत श्री चारुदत्त बुवा आपळे गुरुजी. यांचं नाव महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनाच परिचित आहे. चारुदत्त बुवा आपळेजी, आपलं स्वागत आहे. नमस्कार. चारुदत्त बुवा आपळे गुरुजी यांचं कीर्तन विश्वामध्ये फार मोठं नाव आहे आणि त्यांच्या संदर्भात विशेष ओळख करून द्यावी असं काहीच नाही. गुरुजी, एक विषय असा आहे की युनेस्कोनं शिवाजी महाराजांच्या कालावधीमधील शिवस्वराज्यामधील 12 गडदुर्गांना जागतिक वारसा स्थळांचे नोंदणी त्यांनी केलेली आहे आणि या 12 गडदुर्गांच्या प्रतिकृती बनवून एक विश्वविक्रम करण्यासंदर्भात दुर्गोत्सव 2025 आपण आयोजित केलेला आहे. या संदर्भात सर्व महाराष्ट्रातील जनतेला, महाराष्ट्रातील म्हणण्यापेक्षा जगातील सर्व जणांना या गडदुर्गाबद्दलची माहिती, गडदुर्गामध्ये काय काय घडलेल्या महत्वपूर्ण घडामोडी, घटना आणि त्या गडदुर्गांचा त्यावेळेला असलेला जो रेलेव्हन्स होता तो आजच्या परिस्थितीमध्ये तसा राहिलेला नसताना आपण मग ही मोहीम का घ्यावी, असे काही प्रश्न, शंका काही जणांच्या मनामध्ये येतात. तर या संदर्भात आपण दिलखुलासपणे चर्चा करूया. तर 12 शिवरायांचे 12 गडदुर्ग तर आपल्याला माहितीच आहेत. शिवनेरीपासून आपण सुरुवात करू शकतो. आपल्याला या विषयासंदर्भात गडदुर्ग आणि त्याच्या प्रतिकृती बनवणं आणि अमृतने सुरू केलेली ही मोहीम या संदर्भात कृपया आपण आपलं मत व्यक्त करावं. दिवाळीच्या निमित्ताने गड किल्ला करणं ही खरी महाराष्ट्राचीच निर्माण केलेली परंपरा आहे आणि आपण म्हटलात तसं बरोबर आहे की ह्याची सुरुवात शिवनेरीवरच झाली. अरे वा. हो, कारण शिवनेरीवरती आपण जर साधारणतः विचार केला तर छत्रपती शिवाजीराजांच्या जन्माआधी तिथे जिजाऊ मासाहेबांना शहाजीराजेने ठेवलेला आहे आणि हा साधारण कालखंड आपण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पाहिला तर निजामशाही वाचवण्यासाठी मुघलांशी संघर्ष घेत राहणं यामध्ये त्यावेळेला ते घडलेले होते आणि ह्या शिवनेरी किल्ल्यावर त्यांचे व्याही होते. अनेकांना ते माहिती नाही, म्हणजे शिवाजीराजांना एक थोरले बंधू आहेत, त्यांचं नावही संभाजीराजेच होतं आणि संभाजीराजांचे सासरे त्या संभाजीराजांचे ते व्याही विश्वासराव ते शिवनेरीवरती होते. तेव्हा त्या विश्वासाने जिजाऊ मासाहेबांना त्या ठिकाणी ठेवलं. पुढे अर्थात ते स्वारीवर गेले. तेव्हा 1630 शिवरायांचा झालेला जन्म हा तर शिवनेरीच्या दृष्टीने सगळ्यात अमृताचा विषय आहेच, पण त्याचबरोबर त्यानंतर जिजामातोश्रींनी त्यांना जे काही रामायण महाभारत सांगितलं ते प्रत्यक्ष ऐकणारा साक्षीदार शिवनेरी आहे. त्यामुळं तोही एक वेगळा विषय. आणि साधारणतः पहिली 4 वर्ष महाराज तिथे होते. तर या लहानपणच्या खेळांमध्ये छोटे छोटे मातीचे ढिगारे तयार करून हा माझा किल्ला आहे असं त्या लहान मुलांनी खेळामध्ये करणं आणि मग त्या मित्रांमध्येच 2 भाग करून हे शत्रू सैन्य, हे आमचं सैन्य, आणि मग त्यांनी हल्ला करणं, यांनी युद्ध करणं, मग ध्वज नाचवणं, त्यांनी युद्ध जिंकणं. म्हणजे इतिहास तज्ञ सांगतात ना की तेव्हा शिवरायांनी त्यांच्या लहानपणी ते जे मातीचे ढिगारे उभे केले ते नंतर दुर्ग म्हणून खऱ्या अर्थाने उभे राहिले आणि ते पाहून जिजामातोश्रींच्या डोळ्यातनं जे खरे आनंदाश्रू आले ते स्वराज्याच्या भूमीचं सिंचन होतं त्या काळामध्ये झालेलं. त्याच्या नंतर रायगड झाला. तर अशा रीतीनं किल्ले करणं आणि त्या किल्ल्यांना वाचवण्यासाठी झुंज घेण्याचा एक सराव करणं असा विषय होता. आणि राजांच्या काळामध्ये आपल्याला सांगण्याला आनंद होईल मला की बहुतांशी सैन्य हे शेतकरी वर्गच होता. सैनिक वेगळे, शेतकरी वेगळे असं आत्ता तरी स्वराज्याला परवडण्यासारखं नव्हतं. जो साधारणसा सामान्य कामगारी शेतकरी वर्ग आहे तोच नंतर सेना म्हणून काम करणार. त्यामुळे पावसाळ्याच्या ह्या काळापर्यंत, नवरात्राच्या काळापर्यंत शेतीची कामं संपवायची आणि दसऱ्याला सीमोल्लंघन. आता आपल्या स्वराज्याच्या ज्या सीमा आहेत त्या सीमा ओलांडून थोडं पलीकडे जायचं आणि कुठला तरी एक किल्ला का होईना जिंकून आणायचा.
म्हणून दिवाळीत किल्ला करणं ही संकल्पना या इतिहासामध्ये त्यामुळे त्या काळात रूढ झाली. पण तुम्ही म्हटलं तसं की याचा आजच्या काळामध्ये संदर्भ असा की आता काय तुम्ही वेगळे डोंगर का जिंकणार आहात, पण आपल्या ज्ञानाच्या ज्या कक्षा आहेत, मी एवढंच शिकलोय, तर दसऱ्याच्या निमित्तानं मी ह्याच्या पलीकडचं काहीतरी चांगलं शिकीन. मला इतिहासाबद्दल एवढंच माहिती आहे, तर दसऱ्याच्या निमित्ताने पुढच्या दिवाळीच्या सुट्टीच्या निमित्ताने जे काही 15-20 दिवस मला याच्यात मी आणखीन काहीतरी इतिहासाची चांगली माहिती घेईन. हे सुद्धा आपलं सीमोल्लंघनच आहे. ज्ञानाची सीमा ओलांडतोय आपण ज्ञानाची सीमा ओलांडतोय आणि अधिक मोठ्या ज्ञानाच्या दिशेनं वाटचाल करतोय. कारण आधीकडे म्हणतात ना की आता कुठला महिषासूर येणार आहे आणि कशाशी युद्ध करायचंय, तर आपण त्या मुलांना सांगता आलं पाहिजे की आजची व्यसनाधीनता हा सगळ्यात मोठा महिषासूर आहे आणि त्याला मारता आलं तर खरं नवरात्र आहे. अन्यथा बाहेरच्या 4 देशांनी एकत्र येऊन भारतावर स्वारी केली तरी आपण जिंकू शकू एवढी आपली सैनिकी शक्ती आहे. पण प्रश्न असा आहे, युवा वर्ग जो आहे तो जर व्यसनात अडकला असेल तर ह्या राक्षसाशी आपणच आपल्याने युद्ध करून जिंकलो नाही तर दुसरे कोणी आपल्याला वाचवणार नाहीत. मग देश केव्हाही रसातळाला जाऊ शकतो. तेव्हा या राक्षसांशी लढता आलं पाहिजे. आणि दिवाळीमध्ये मग तो किल्ला करण्याचा विषय आहे. तर शिवनेरीच्या दृष्टीनं आणखीन एक मोठी आठवण आहे की त्या निमित्ताने हे किल्ले माझे, मग मी हा स्वराज्याचा राजा, तू या दुर्गाचा राजा. चर्चिल जे पूर्वी म्हणायचा की तुमच्या मुलांच्या ओठावर कोणती गाणी आहेत ती मला सांगा, मी तुम्हाला तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. तसं त्या काळामध्ये जिजामातोश्रीने हे पाहिलं की माझ्या मुलांच्या तोंडी कोणती भाषा आहे की मी दुर्ग उभे करेन. आणि आपली या योजनेचं नाव पण तुम्ही फार छान केलंय की अमृत योजनेकडून शिवरायांचे 8वावे रूप, की आपण नुसता किल्ला नाही उभा करत आहे, म्हणजे मुलं किल्ल्यासाठी किल्ला नाही करत, ते शिवाजी राजांचं एक स्थान आहे. या दृष्टीने त्याच्याकडे पाहिलं जात आहे. एक फार छान आठवण अशी वाटते की तोरणा किल्ला बांधणं, राजगड बांधणं, याच्यामध्ये तर महाराजांची मोठी दूरदृष्टी आहे. बांधकामाच्या दृष्टीने सुद्धा अभ्यास करण्यासारखे किल्ले आहेत की राजगड जर खरंच तुम्ही आज पाहिला किंवा लोहगड, ते लोमेश ऋषींची ती तपस्थली होती त्या काळात. तर ह्या बांधकामामध्ये जेव्हा महाराजांचं सैन्य 10-15 हजाराच्या घरात आहे, अशा वेळेला ते किल्ला बांधताना असं करतात की त्याच्यात 50,000 फौज राहिली पाहिजे. या दूरदृष्टीनं बांधणं, किंवा आता मिलिटरी टेक्निशियन सुद्धा म्हणतात अशा किल्ल्यांना परत जर जिंकायचं असेल तर विमानतळ वापरल्याशिवाय तुम्हाला जिंकता नाही येणार, असे महाराजांनी त्या काळात ते किल्ले करून ठेवले. त्या काळात विमान नव्हतंच खरं. आज विमान आहे म्हणून तुम्हाला त्याची काही गंमत वाटत नाही, पण आजही विमानतळ जर बाजूला काढलं तुम्हाला तो किल्ला नाही जिंकता येणार. ह्या रचना महाराजांनी ज्या केल्या, आणि या निमित्ताने आपण शिवरायांचे 8वावे रूप हा जो विषय पाहतोय की पन्हाळा असो, राजगड असो, लोहगड असो, या बांधकामातून तोरणा किल्ल्याच्या बांधकामात तर असं सांगतात की त्यांना प्रचंड सोन्याच्या मोहरांची हांडे सापडलेत. आणि त्या काळामध्ये तर अवघा महाराष्ट्र दारिद्र्यामध्ये पिचतच होता. त्यातलीच माणसं घेऊन स्वराज्य उभं राहत होतं. अनेकांच्याकडे शेतीही नाही, इतके मजूर होते. पण अशा 1000 मजुरातल्या एकाही माणसाला कधी वाटलं नाही की यातल्या 4 मोहरा कनवटीला लावून घरी न्याव्यात, आपल्या बायकोला पुतळ्याची माळ करावी. म्हणजे दगड बांधणं खूप सोपं आहे, मन बांधणं, त्याच्यात महाराजांचं हे शिवरायांचं जे रूप आहे की त्याने प्रत्येक माणसात शिवाजी उभा केलाय. व्यक्ती निर्माणाचं काम त्यांनी त्यावेळेला केवढा केलाय की एकाही माणसाला वाटलं नाही की ह्या 4 मोहरा मी पळवाव्यात, हे स्वराज्याचं आहे, याच्यावर स्वराज्य उभं राहिलं पाहिजे. किंवा किल्ल्यांबद्दलचं त्यांचं मतही ते होतं की शेतीला जसा बांध तसे किल्ले. तर ज्याचे 2 उपयोग असतात की बाहेरचा लोंढा आत येऊ नये शेतीचं नुकसान करायला, आणि आतल्या पाण्याचा लोंढा, आतल्या शेताचं नीटपणे तुमचं रक्षण त्याच्यात करता यावं. तेव्हा शेताला जसे त्यावेळेला ते थळ असं म्हणायचं, ते तसे देशाला किल्ले. आणि राजांनी पुरंदरच्या तहामध्ये बरेच किल्ले गेले, पण नंतरच्या काळात म्हणजे 70च्या नंतरच्या काळात त्यांनी गेलेले किल्ले आणि उरलेले किल्ले ही जिंकण्याची त्यावेळेला मोहीम घेतली होती. आणि साधारणतः राज्याभिषेकाच्या कालखंडापर्यंत महाराजांकडे 350च्या वर किल्ले होते. आणि या 350 किल्ल्यांबद्दल महाराज असे म्हणत
की आता जरी खासा आलमगीर वरनं खाली उतरला तरी सुद्धा आमचा एक एक किल्ला त्याच्याशी एक एक वर्ष झुंज करेल, आणि दख्खन पादाक्रांत करायला आलमगीराला 350 वर्ष लागतील, जे शक्य नाही त्याच्या आयुष्यामध्ये. म्हणजे त्या दुर्गांचं महत्व, त्या दुर्गातून उभ्या राहिलेल्या मानवी मनाचं महत्व, की त्या प्रत्येक दुर्गावरती अनंत अशा आठवणी आहेत. म्हणजे तुमच्या या योजनेच्या अंतर्गत जे जे सहभागी लोक होत आहेत त्यांना मी प्रार्थना करीन की त्यांनी जसं किल्ला बांधत असताना ह्याचा अभ्यास तर करावाच लागेल. पन्हाळा करायचं तर माचीचा अभ्यास करायला लागेल, ती कशी आहे, 3 माची आहे, अमुक आहे तमुक आहे, तटबंदीची लांबी रुंदी कशी आहे, त्याचे आकार कसे आहेत, अगदी चांगलं आहे, ते आवश्यक आहे. पाण्याची तळी कशी आहेत, पण याच बरोबर त्या किल्ल्यावर झालेल्या ज्या घटना आहेत त्याचं स्मरण ह्या किल्ले बांधताना व्हावं, आणि किंवा किल्ल्याचा जो आपण शो म्हणून करतो की तुम्ही किल्ला बघायला या, तर अनेक ठिकाणी असं होतही असेल, पण हे पुन्हा एकदा प्रकर्षाने व्हावं की पन्हाळाची समजा मी प्रतिकृती केली आणि अनेक लोक पन्हाळा बघायला आले, तर ठीक आहे, ते 3 जी मोठी धान्याची टाकी आहेत, बापरे, म्हणजे चमत्कार वाटतो तो, की ज्याच्यामध्ये सूर्यप्रकाश येऊ शकतो, त्यामुळे कीड लागत नाही धान्याला, पण पावसाचं पाणी येत नाही. आश्चर्य. मग काय माहिती, आश्चर्यकारक सगळ्या त्या गोष्टी बघा. आणि 3-3 लाख टन धान्य त्याच्यामध्ये पाहू शकतात, वर्ष किल्ला लढवता येतो. तेव्हा त्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आता पाहायलाच पाहिजेत. पण याचबरोबर पन्हाळा म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर काय यायला हवं, तर अरे, अफजल खानाच्या वधानंतर केवळ 20-25 दिवसामध्ये जिंकलेला, 18 दिवसात महाराजांनी जिंकलेला किल्ला आहे तो. मध्यरात्री ते किल्ला चढून आले की ज्या किल्ल्यावरची माणसं वाट पाहत होती की प्रतापगडचा काय निरोप येतोय ते ऐकायचं. आणि जेव्हा त्यांना कळलं की बापरे, प्रतापगडला फौज उधळली याची, आणि खासे शिवाजीराजे इथे येत आहेत, तिथं ते गळफटलं प्रकरण. पन्हाळा जरी हाती आला, नंतर तो सिद्धीचेवरचा वेढा, आणि या ठिकाणी जो मुद्दा होता या वेढ्यातून निसटणं आवश्यक. पण राजांचा हा दूरदृष्टीचा नेहमी मुद्दा असे की वाईट काय होईल त्याचं आधी चिंतन करून ठेवायचे. मी सुटत असताना पहिल्यांदा काय होणार आहे, पाठलाग होणारच. शत्रूला काय कळतंय, जाऊ आपण. ओव्हर कॉन्फिडन्स राहायचं नाही. किंबहुना शत्रू जे करणार नाही असं वाटतं तेच तो करेल असं डोळ्यासमोर ठेवूनच प्लॅन करायचा. की आज जे एकूणच भारताला 70 वर्ष जे शिकता आलं नाही ते हे, की तो सारखा आपल्याकडचा सुशिक्षित उच्च शिक्षित वर्ग अशाच समजुतीच आहे, त्यांना काही करता येणार नाही, हो तुम्ही कशा दोघंच काळजी करता. म्हणजे शिवाजी महाराजांच्या तत्वज्ञानाच्या पूर्ण विरुद्ध चाललो आपण. महाराज सतत सांगायचे, तो जे करणार नाही असं तुला वाटतं ते तो करणार आहे, हे लक्षात ठेवून तू काम करायचं ते कर. आणि या दृष्टीने कोणीतरी आता तात्पुरता माझी सुटका तिकडे होईपर्यंत दुसरा शिवाजी पाहिजे, कोण पाठवावा. म्हणजे पन्हाळ्याचं जे कोणी सीन करतील त्यांनी हे इतिहास ते पन्हाळा बघायला आलेल्या लोकांना सांगा की अरे इथे पन्हाळा तर बघा, पण इथे त्या शिव्या नावाची जी समाधी आहे ती जास्त बघा. की तो तयार झाला अवघड गोष्ट होती. की तो तर खरा असा काही खूप मोठा सेनापती नव्हता, न्हावी होता तिथला, पण त्याने येऊन महाराजांना सांगितलं, तात्पुरतं सिद्धेश्वरशी बोलण्यात वेळ काढायचा आहे ना, मी बोलतो की त्याच्याशी. आणि महाराजांनी विचारलं, तुला कसा राजा समजतील, त्याने अक्कल शिकवावी. खरा शिवाजी राजा कोणी बघितलाय म्हणजे त्याने, जो येईल तो राजाच आहे त्यांच्या दृष्टीने, तुम्ही कशाला काळजी करताय, बघतो काय करायचं तिथे. पण शिवा, तू खरा शिवाजी राजा नाहीस हे कळल्यावर काय होईल. आणि काय सुंदर त्याची भूमिका आहे स्वतःच्या मनाची. काय सिद्धेश्वर मारेल एवढंच ना, असाच नुसता मेलो तर न्हावी म्हणून मरत, तसा मेलो तर किमान राजा म्हणून तर मरल मी. केवढी मोठ्या मनाची माणसं, कल्पना नाही आपण करू शकत. की जिथे एखाद्या वेळेला शक्य असेल कोणा माणसाला, तर तिथं तो प्रसंग त्यांनी खेळण्यांमधून सुद्धा साजरा करावा. कोणी ते विचारतील, हे काय तुम्ही खेळणी म्हणली, तो त्या अहो हे शिवाजी महाराज आहेत, हा शिवा न्हावी आहे बरं का त्यांचा, आणि ते त्याचा सत्कार करतायत. आणि वाईट वाटलं त्यांना की माझ्याऐवजी तू मरणार म्हणून मी तुझा सत्कार करतो.
तुला राजा त्याची काळजी करू नको, अरे आमच्यासारखे लाख घरोघर, तुमच्यासारखा एक होणार. म्हणजे तिथे बाजीप्रभू देशपांड्यांचं जसं आपण पावनखिंडीमधलं एक स्मरण करतो, तसं ह्या शिव्या नाव्याचं तिथे पन्हाळ्याच्या दृष्टीने स्मरण होणं. त्याच्या पुढच्या कालखंडात नंतर तो पुरंदरच्या तहामध्ये गेला, परत जो महाराजांनी जिंकला त्याच्यावरती चित्रपटही आला होता फरजंद नावाचा. हो, की अर्थात त्याच्यामध्ये एक त्यांनी उल्लेख का कोणास ठाऊक पण बाजूला ठेवला, कारण तो किल्ला जिंकण्यामध्ये कोंडाजी फर्जंद आणि आनाजी पंत दोघं एकत्र होते. दुर्दैवाने ते आनाजी पंत हे नाव फक्त उगाच बाजूला काढून त्या पराक्रमात जणू त्यांचा सहभाग नाही असं काहीतरी विचित्र दाखवण्यात आलं. हरकत नाही, पण या निमित्ताने सगळ्या मुलांचा एक नीटपणे अभ्यास व्हावा. बखरीतून तुम्ही नीटपणे पहा. म्हणजे कोणाचंही श्रेय असं काढून घेणं कलेच्याही माध्यमातून ते खरं योग्य नव्हतं. पण किल्ले बनवण्याच्या निमित्ताने त्या पोरांचा जो अभ्यास झाला, अरे अनाजी पंत ही फक्त टिंगल करण्यासाठी असलेली व्यक्ती नव्हे. एवढ्या मोठ्या किल्ल्यावरती 300 माणसं घेऊन ही माणसं जातात आणि त्याला असं म्हटलं गेलंय की तो बांबूमध्ये म्हणजे पोकळ बांबू वेळू घ्यायचा, त्याचे तुकडे करायचे, त्याच्यातून दोरे ओवायचे आणि असे पाळणे लावून 60 माणसं फक्त आत घेतली आणि करणे लावून ओरडायला सुरुवात केली कोंडाजीने की लवकरात लवकर किल्ला खाली करा, नाहीतर पुढची जी मोठी फौज येणार आहे त्याने तुमचं काय होईल बघा. पुढची फौज म्हणजे काय, 240 माणसं फक्त. पण कल्पना त्यांनी नॅरेटिव्ह असा उभा केला की ज्या अर्थी हे म्हणजे बेसावध असलेले आपल्याला मारत नाही, ते सावध करत आहेत की लवकरात लवकर किल्ला खाली करा, नाही मोठे त्या अर्थी खूप मोठी फौज येत असणार आहे, या कल्पनेतच ते गेले. म्हणजे त्या 60 जणांचा पराक्रम आहेच, कोंडाजींचा पराक्रम आहे. कित्येक ठिकाणी महाराजांची अशी पण आठवण आहे की आता कोंडाजी जेव्हा हा पन्हाळा घ्यायला गेले, 17 सालची गोष्ट, पुढची गोष्ट, तेव्हा ते जाण्याच्या आधीच त्यांना सोन्याचं कड दिलं बरोबर महाराजांनी. आणि सहज तेव्हा त्यांना विचारणा केली होती की अहो ते आता जिंकायचं आहे, अजून युद्ध तर व्हायचं आहे, त्याच्या आधीच तुम्ही काय ते सोन्याचं कड देताय. ते म्हणले माझे अनेक वीर असे आहेत की ज्यांच्या हातात मला सोन्याचं कड ठोकायचं होतं, पण ते युद्धावर गेले की मला परत सापडत नाहीत, त्यांचा सत्कार करायलाच ते मला मिळत नाहीत. मला नक्की खात्री आहे हा काम करून येणार, कारण सिंहगडाच्या बाबतीत ते झालं ना, तानाजीच्या हातात कड ठोकायचं होतं, कुठे ना सापडला मला. खरंय, बाजीप्रभूंच्या हातात मला कड ठोकायचं होतं, मला कुठे सापडला तो, गेले ना शेवटी ते. तर म्हणून मी आधी त्यांना हातामध्ये कड ठोकतोय, म्हणजे राजांचा वीरांचा सन्मान करणारा हा एक वेगळा विचार. म्हणजे खरंच असं वाटतं की नवरात्री किंवा दिवाळी साजरी करताना आपण बाकी फटाक्यांचा खूप विचार करतो, कपड्यांचा विचार करतो, दागिन्यांचा विचार, अरे पण ही दिवाळी ज्यांच्यामुळे आहे ते आपल्या रक्षकांचा विचार कोणी करत नाही. राजांनी मावळ्यांचा जो सन्मान केला, तसा या दिवाळीच्या निमित्तानं एखाद्या सैनिकाची कथा आपल्या सोसायटीत व्हावी. वा, फार सुंदर कल्पना. किंवा एखाद्या मिलिटरी ऍक्शनचा एखादा चित्रपट आपल्या सगळ्या एकत्र आलेल्या मुलांना दाखवावा की काय पद्धतीचे ऍक्शन्स घेतल्या गेल्या होत्या, कसे आपले शूरवीर. दिवाळी कोणामुळे आहे? आज ज्या माननीय पंतप्रधान करतात की ते सैनिकांमध्ये तेवढ्यासाठी जातात की बाबा तुम्ही आहात म्हणून हे दिवाळी चालू आहे आणि आज इथले दुर्ग तुम्ही जपताय. तर या दुर्गांच्या जपण्याच्या मागणं किंवा संवर्धनाच्या मागणं सुद्धा या सगळ्या गोष्टी आपण जर सापडल्या तर खूप काही गोष्टी याच्यामध्ये होऊन जाणार आहेत. लोहगडच्या बाबतीत एक मला सांगण्यासारखी गोष्ट होती. आपल्या या यादीत लोहगड आहे. साधारणतः देशावरचा माल समुद्रापर्यंत जाणं, व्यापार वाढण्याच्या दृष्टीने, आणि समुद्राचा माल सुरक्षितपणे देशावर येणं, यासाठी लोहगड ह्या किल्ल्याची फार मोठी महती आहे. म्हणजे ते सुरक्षा पुरवत असत, सुरक्षा दल पुरवत असत या व्यापाराला. कारण साहजिक आहे ना, पैठणच्या पैठण्या ग्रीसपर्यंत कशा राहणार, बरोबर आहे, आणि चिनी व्यापाऱ्यांचे हे गोष्टी इथं कशा येणार. त्यासाठी मुंबईच्या जवळ असणारं प्रकरण आहे, बोरघाट उतरायचं आहे. आणि मजा अशी आहे, लोहगडची एक आठवण पण अशी आहे, शास्ता खान पुण्यातनं निघून गेला, तो भिवून निघाला, पण तरी सगळी मुघल सेना गेली नव्हती, बरेचसे ट्रूप शिल्लक होते.
आणि याच मधल्या काळात महाराजांनी सुरतेची लूट केली आहे आणि सुरतेवरनं तो सगळा खजिना राजगडाकडे आणायचा, राजधानीकडे. तोपर्यंत राजगडच राजधानी होती. म्हणजे शास्ता खान आणि ह्या सगळ्या प्रकारानंतर मिर्झा यानंतरच महाराजांनी राजधानी हलवली. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मिर्झा आला काय किंवा शास्ता आला काय, पुण्याच्या शेजारी राजधानी ठेवणं म्हणजे पटकन राजधानी त्यांना अटॅक करता येते. राजधानी अधिक दुर्गम भागात असली पाहिजे. नंतर त्यांनी राजधानी हलवली रायगडाकडे. तर राजगडकडे आणताना हा मधला टप्पा लोहगड आहे, ज्याला विसावा द्यायचा आहे. आणि महाराजांच्या कॉन्फिडन्स लेवलचा विचारच करता येत नाही. म्हणजे पहिली सुरतेची लूट म्हणजे पुन्हा एकदा लोकांनी जो चुकीचा नेरेटिव्ह साजरा केला की गुजरात ह्यांना लुटलं. सुरत ही त्या काळात औरंगजेबाची बाजारपेठ होती आणि औरंगजेब हा शत्रू आहे, त्याला श्रीमंत करणारी ती गोष्ट आहे. त्यातलं धन महाराजांनी स्वराज्याकडे आणलंय, सज्जनांच्याकडे आणलंय. तेव्हा ते कोणत्याही भारतीय सज्जनाचं धन नाहीये, ते आपलं धन दुबाडून जे दुष्ट बसलेत त्यांच्याकडून आणले. म्हणजे एवढा विचार आपण सगळ्या सणांच्या खरेदीच्या वेळेला केला तरी पुष्कळ आहे. हो, खरंय. की मी कुठल्या व्यापाऱ्याला मोठं करतोय आणि कोणत्या व्यापाराला मी चालना देतोय, माझ्या शहाणपणाने का मूर्खपणाने काय असेल ती. खरंय की मी माझ्या व्यापाऱ्यांनी औरंगजेबाला का श्रीमंत करू. हाच विषय मी आजच्या कॉन्टेक्स्ट मध्ये सुद्धा करायला पाहिजे. करेक्ट. की मी जो दिवाळीच्या वेळेला किंवा वर्षभर जो काही माल घेईन तो माल कुठल्या देशातनं आलेला असला पाहिजे. हो. आणि त्याने आतंकवादाला जर खतपाणी मिळत असेल तर माझ्या मुलांच्या मृत्यूची मीच नाही का योजना करत आहे. बरोबर. हा तुझा सण चाललाय काय, दिवशी होळी करणं चाललंय पेड्या. हा जो महाराजांनी विचार केला पहिल्यांदा सुरतेवरनं, म्हणजे त्या औरंगजेबाचा पैसा जो आणला तो जलद आणला पाहिजे म्हणून त्यांनी घोडे वापरले होते तेव्हा, प्रचंड घोडे. आणि दुसऱ्यांदा जेव्हा त्यांनी बैल वापरले निवांत. पण कॉन्फिडन्स लेवलच विचारात घ्यायला लागते. नंतरच्या काळात त्यांच्या लक्षात आलं की काही फार मोठी हालचाल मुघलांकडनं होण्यासारखी नाही आणि झाली तर उपयोगाची. लोहगडचा विसावा घेऊन जेव्हा तो खजिना पुढे जाईल तेव्हा हे शाहिस्ता खानाचे जे शिल्लक राहिलेले ट्रूप्स आहेत ते महाराष्ट्रातच काही आहेत आणि ते अटॅक करू शकतात. आणि या दृष्टीनं नारोबाबाजी देशपांडे यांनी बाजीप्रभू देशपांड्यांसारखाच पराक्रम तिथे केलाय. ते लोहगडचे आपल्याला माहित नाहीत. नारोबा माहित नाहीये, ती माहिती थोडी सांगा. हो ना. की सुरतेचा खजिना राजगडाकडे जाताना लोहगडाचा विसावा होता आणि लोहगडकडनं राजगडकडे जाताना लोहगडवरती हे पुण्याच्या आसपास राहिलेले सगळे ट्रूप्स हल्ले करतील आणि हा खजिना ताब्यात घ्यायचा प्रयत्न करतील. ह्या कल्पनेनं महाराजांची नेहमी दृष्टी हीच असायची की हे वाईट होणारच आहे, सावध राहायचा. तिथे या नारोबाबाजी देशपांड्यांची तुकडी फार मोठी, त्याच्यात त्यांनी हल्ला झाला आणि त्याच्यात त्या शास्ता खानाच्या उरलेल्या सगळ्या तुकडीचा पराभव त्यांनी करून त्याच्यात तो खरा हुतात्मा झाला. पण तरी त्यांनी तो खजिना खूप चांगल्या रीतीनं सुरक्षित ठेवला, वाचवला. हे पाहता येण्यासारखं आहे. आणि आपण आता हे जे जलदुर्ग विचारात घेतोय की याच्यामध्ये सिंधुदुर्ग आहे, सुवर्णदुर्ग आहे, विजयदुर्ग आहे. या दुर्गांच्या निमित्ताने सुद्धा एक दक्षिण कोकण विजयासाठी जेव्हा महाराज गेले होते मालवणपर्यंत गेले आणि त्यांना हे मालवणच्या तिथूनच चालताना ते बेट दिसलं. त्याने सहज चौकशी केली, कुठलं बेट, म्हणजे कोर्ट बेट असं नुसतं नाव आहे त्याचं. म्हणजे हो का. होड्या काढल्या, तिथे गेले, तिथं घोडं पाणी आहे. अरे मग याच्यावरती किल्ला का नाही. कोणी आजपर्यंत ह्या बेटाचा तसा विचार केलेला नाही. आणि इथे मुहूर्त करायला यायला सुद्धा भटजी घाबरतात, कारण कोकण पट्टा हा सगळा सिद्धीच्या ताब्यातला आहे, इंग्रजाच्या ताब्यातला आहे. तर महाराजांनी तेव्हा त्या सगळ्यांना असं आश्वासित केलं की येथे ऐसे ठाणे उभारू की इतर गनिम या ठाण्याची दहशत पाहून आपापली ठाणे उठवून पळतील. आणि खरंच तिथं जो सिंधुदुर्ग उभा राहिला, म्हणजे ज्याच्या तटबंदीच्या बांधणीमध्ये शिशाचा रस ओतलावा. आणि म्हणलं एवढा का शिशाचा रस होत ना, कुठे काढायचे एवढे पैसे. सुरतेवर आणलेला पैसा कशासाठी आहे. ते काय माझ्या चैनीसाठी आहे का, सरदारांच्या चैनीसाठी आहे का, पगाराचे बोनस वाढवण्यासाठी आहे.
तो स्वराज्याच्या पायाभरणी इतकी भक्कम करण्यासाठीच आहे. म्हणजे एका बाजूला सिंधुदुर्ग, दुसरा विजयदुर्गाच्या पाशी तर महाराजांची गोदीच होती. म्हणजे लढाऊ जहाज स्वतः तयार करणं, म्हणजे मोदी साहेबांचा मेक इन इंडिया त्या प्रकारामध्ये. कारण बांधकाम करायला पहिल्यांदा काही काळ ते पोर्तुगीज आले आणि 6 महिन्यात ते काम टाकून पळून गेले. तो मायनाक भंडारी वगैरे सगळे म्हणजे ते गेले की निघून. महाराजांनी त्याचं कौतुक केलं. ते शहाणे आहेत म्हणते. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही तयार झालेल्या जहाजातनं आपली सेना पोर्तुगालला जाणार, तेव्हा त्यांनी काम सोडलं. बघा की माझ्या कुठल्याही कला कौशल्यामुळे माझ्या मायदेशावर संकट नाही येता कामा, एवढी त्यांना अक्कल आहे. आपल्याकडे अक्कल आहेत का म्हणजे कौशल्य खूप आहेत, पण ही जी अक्कल पाहिजे. म्हणजे पोर्तुगीज तर निघून गेलेत. आता त्याला काय कळते म्हणजे आम्ही त्याच्यापेक्षा सवय जहाज करून दाखव, ही संधी आहे. मेक इन इंडिया. करेक्ट. आपण तशी जहाज करून दाखव. म्हणून आज आपण महाराजांना जे मराठी आरमाराचे जनक असंही म्हणतो, ते पुष्कळसं यासाठी की ज्या समुद्रावर आरमार जायचं आहे, समुद्राचा अभ्यास महाराजांचा म्हणजे भूमीचा तर आहेच आहे, पण महाराजांसारखा काय अवतारी पुरुष की या किल्ल्यांच्या निमित्तानं आपण महाराजांच्या अभ्यासाचा अभ्यास करावा. किती गोष्टीचा अभ्यास केला असेल. ज्याला संगमेरी किंवा संगमेश्वरी गलबत म्हणून आपण म्हणतो की इंग्रज त्याची फार टिंगल करायचा. कारण त्याला खालती खूप खोल असा हे नसायचा, आधार नसायचा, सरफेस खूप फ्लॅट असायची. हे काय समुद्रावर टिकणार म्हणले. इंग्रज टिंगल करायचा, पोर्तुगीज टिंगल करायचा. जेव्हा विजयदुर्ग ते उभा करत होते किंवा सुवर्णदुर्ग, अशा वेळेला इंग्रजांचे वकील यायचे, हे बांधू नका. राजे म्हणजे ही गंमत आहे, म्हणजे तुम्ही बाहेरची, तुम्ही आम्हाला सांगणार. इंग्रजाला फार ओळखून होते राजे की हा अंग्रेज मरेल पण जमीन सोडणार नाही, यापासून सावध राहायला हवे. या दुर्गाची जमीन सोडणार नाही हा. आणि इंग्रजांनी खूप धाकधपटचा दाखवायचा तेव्हा प्रयत्न केलाय. आणि त्यांनी आपले 3 नौसेनापती, नौसेना म्हणजे नौदलाचे सेनापती, 2 युद्धनौका दिल्या ह्या सुवर्णदुर्ग उडवा. महाराजांच्या सैनिकांनी त्यांच्या 2ही युद्धनौका उडवून लावल्या, फोडल्या. त्यांचे सगळेच्या सगळे ते 3ही इंग्लिश लोकांचे सेनापती पकडले गेले. आणि तिथं त्यांना कळलं की अरे ह्या माणसाचा अपघात जास्त आहे. कारण सुवर्णदुर्ग या भागात पुष्कळसा उथळ समुद्र आहे, त्यामुळे जहाजाचे खालचे भाग असतात ते खालती खडकाला आपटूनच फुटतात. तरी तुझंच जहाज फुटणार आहे मूर्खा. म्हणून मी फ्लॅट सरफेसची जहाज करत होतो, कारण ती माझ्या दुर्गापाशी खेळणार होती. ह्या गलबतांनी त्यांच्यावरती स्वारी करून त्याला संपवून टाकला. मोठ्या जहाजात समुद्रात जेव्हा जायचं तेव्हा पाहिजे ना मी, ही गलबत कोणासाठी होती. हा समुद्र घेताना मला दाखवायचा होता. तुम्ही समुद्राचा अभ्यास न करता मुंबईत आमच्या इकडे टाकताय म्हणजे समुद्रात. आणि कित्येक ठिकाण अशी त्याने बरोबर घेतले. गेटवे ऑफ इंडिया, मुंबईचा येण्याचा दरवाजा, याला बरोबर काटकोनात्मक त्रिकोणात्मक असा अंश पाहून की जिथून परकीय जर आपल्या भूमीवर पाय ठेवणार असतील तर मी कसं सावध राहायला पाहिजे, हे राजांचं कर्तृत्व. आणि आता रायगड कोणी करणार असेल तर हो, रायगड आपण थोडा नंतर. मी साल्हेर बद्दल थोडं आधी सांगेन आपल्याला की साल्हेरच्या किल्ल्याचं महत्व आहे. किल्ला मोठा आहे. 70 नंतर जो महाराजांनी अनेक किल्ले ताब्यात घेण्याचं मोहीम उघडली त्यातला साल्हेर एक आहे. पण साल्हेरच्या युद्धाचं एक खूप मोठं वैशिष्ट्य असं आहे की पहिलं स्वराज्यातलं एक युद्ध झालं साल्हेरला, की जे इतक्या मोठ्या प्रमाणावर मैदानी युद्ध झालं. आतापर्यंत गनिमी काव्याचं डोंगर दऱ्यातलं युद्ध होतं, पण इथे दाऊदची जवळजवळ 70,000 फौज आणि ती साल्हेर जिंकायला येते म्हटल्यानंतर महाराजांनी निरोप पाठवला. मोरोपंत आणि प्रतापराव गुजर यांची 40,000. म्हणजे तसंही 40,000च्या पेक्षा 70,000 मोठे होते. पण असं असूनही मोकळ्या मैदानामध्ये 40,000 आणि 70,000चा पराभव करून दाखवणं
म्हणजे त्याची वर्णनं तर बखरींमध्ये जबरदस्त आहेत की शिमग्याची टिपरी जशी दणाणते तसे युद्ध झाले की ज्याच्यामध्ये जंबुरा लागून त्यांचा बालमित्र सुरेजे काकडे तो गेला खरा, पण पहिल्यांदा मराठी सैन्याला एक काय प्रचंड आत्मविश्वास जन्माला आला की आपण फक्त डोंगरातच जिंकतो असं नाही, खुल्या आपण खुल्या मैदानामध्ये पण जिंकू शकतो, ज्याचा परिणाम पुढच्या दक्षिण विजयामध्ये झाला. कोपळसा किल्ला जिंकताना असं दुपटीच्या घरात 40,000चं सैन्य होतं, पण आपल्या 20,000 सैनिकांनी केला त्याच्यावरती विजय. तेव्हा या सगळ्या युद्धांमधून आत्मविश्वास बांधणं समोरच्या माणसाचा, तो महाराजांचा खूप मोठा विषय होता. किंवा प्रतापगड म्हटल्यानंतर फक्त अफजल खान आम्हाला आठवतो, फक्त अफजल खान नाही, प्रतापगडला. खरं अफजल खान आठवण आवश्यकच आहे, कारण प्रतापगडला एकाच युद्धात महाराजांनी 3 युद्ध केली आहेत. 3 प्रकारची युद्ध आहेत राजकारणाच्या दृष्टीनं, की एक शत्रूला आपल्या गोटापर्यंत आणणं, हे मंत्रयुद्ध ज्याला म्हणतात, बरोबर, जे हनुमंतांनी केलं. आणि जेव्हा तो खान म्हणत होता की शिवाजी काफर हरामजादा तुम्हाला घात करेल आणि जावडी बिकट मुलूक आहे, ती जयवल्ली असं पूर्वी नाव होतं त्याला, 11 गड होते, मी येत नाही तिथे. आणि हनुमंते काही केल्या नाही हो, शिवाजीराजे घाबरले, ते खस्त खातात, यावंच लागेल अमुक तमुक. तू शब्द देतोस तो घात करणार नाही याचा, तू जुनारदार असा शब्द वापरलाय, तू जाणव घातलेला माणूस आहेस. काय मोह तू जाणवायला देत दिले बघा, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, तू जाणव घातलेला माणूस आहेस, तू शब्द देतो का घात होणार नाही, तिथं शब्द घेतले त्यांनी. म्हणजे त्यांना विशेष म्हणजे स्वराज्यासाठी म्हणून जानवं घातलेल्या लोकांनी शब्द दिला आणि कारण त्यांना स्वराज्य महत्वाचं वाटत वाटलं. आणि हा विचार नाही केला की अरे बापरे आता मी जानवीची शपथ घेऊन खोटं कसं सांगून, स्वराज्य महत्वाचं आहे. आणि त्यातला अभ्यासही मला जास्त आवडला की तसं म्हणाल तर मी खोटंही काही बोलतो नाही, तुझं वाईट काय होणार आहे, चांगलंच होणार आहे तुझं, जे काय होणार आहे तुझ्या आयुष्याचं चांगलं होईल, एवढ्या पुण्यवंत माणसाकडनं तुला मृत्यू मिळणार आहे आणि हा पापाचा जन्म संपेल, पुण्याचं काम करण्यासाठी त्याला तुला चांगला पुढचा जन्म प्राप्त होईल तुझं. आणि आपण नारद सूत्रात जे म्हणतो यद भूतहितम अत्यंतम तत् सत्यम, ज्याने सर्व भूतमात्राचं चांगलं कल्याण होणार आहे ते सत्य आहे खरं. मग याने जर सगळ्या भूतमात्राचं कल्याण होणार असेल, पण गंमत अशी आहे की संस्कृतीमध्ये या लोकांनी सुद्धा त्याचा केवढा सन्मान ठेवला असावा. तू जुनारदारेस म्हणतो तो गंमत वाटते काय वेळेला तू शब्द देत असा शब्द देऊन त्यांना तिथपर्यंत आणणं, हे मंत्रयुद्ध. प्रत्यक्ष महाराजांची भेट झाली, त्यांनी वागणूक चालवली, हे द्वंद्व युद्ध जे दोघात होत. आणि तिसरं गुरिल्ला पद्धतीचं समूह युद्ध. 3 युद्ध एकाच ठिकाणी ती उभी राहिली आहेत. त्याच्यात अर्थात आदिलशहा सगळ्यात घाबरला त्या ह्या युद्धानं. बरोबर, की आतापर्यंत काय वाटत होतं की सेनापती गेला की बाकीच्यांवर दया करून सोडून देतात, आपले सैन्य काही फारसं जात नाही. असं झालं नाही. प्रतापगडच्या युद्धामध्ये जवळजवळ 80% आदिलशाही सैन्य मारलं जातो. अरे बापरे, म्हणजे बेसुमार कत्तली करून दहशत बसवणं हे जे आपणच करू शकतो असं वाटत होतं, तसं होत नाहीये. राजे पण हे करू शकतात, स्वराज्यातली माणसंही करू शकतात. बाबा रे नको, इकडे जायला नको ह्यांच्या मागे. आणि 10 नोव्हेंबरला प्रतापगड मध्ये अफजल खानाचा वध झाला. हो. आणि पुढच्या 18व्या दिवशी पन्हाळापर्यंत पोहोचले आणि जात असताना 15 दिवसामध्ये मधला सगळा टप्पा त्यांनी ताब्यात घेतला की उगाच आनंदोत्सव विजयोत्सव मध्ये असेच बसले होते. चला एक गाण्याचा कार्यक्रम करूया. गाण्याचा कार्यक्रम राज्याभिषेकाच्या वेळेला करू, काय करायचं ते मध्ये थांबायचं नाही हे. पण त्याच्यानंतर त्यांना तुळजापूरला दर्शनाला जाता येत नसे, कारण ते रिस्की असायचं ना. तर इथे जगन्मातेचं मंदिर उभं करूया म्हणून नेपाळ पर्यंत संपर्क करून तिथली गंडकी शिळा घेऊन त्याचे शिल्पी करून तशी मूर्ती करून 60-61 सालामध्ये प्रतापगडला भवानीचं मंदिर उभं राहिलं. आणि या भवानी मंदिरामध्ये जेव्हा ते नवरात्र असायचं तेव्हा पहा, आता जे प्रतापगड करणार असतील त्यांनी इतिहासात खरंच नोंद अशी आहे की नवरात्रामध्ये ते पंचमीला ते काकडी घेऊन नाचवणं, ते भोपे लोकांनी भूते लोकांनी, असा जो विधी असे, जेव्हा 1-2 अश्विनामध्ये महाराजांना वेळ होता तेव्हा ते स्वतः त्या नवरात्रामध्ये सहभागी झालेत. आणि ते त्या ठिकाणी त्यांनी काकडे नाचवले देवीचे.
असं वर्णन आहे. आता त्यांना युद्ध सोडून सुद्धा तिथे येणं शक्य नव्हतं, मग नंतर सोय व्यवस्थित लावून दिली. पण आपल्या धार्मिक काही गोष्टी, कर्मकांड ही सुद्धा किती चांगल्या पद्धतीनं महाराज संपन्न करत होते. पाहण्यासारखं की महाराजांचे 8वावे रूप याच्यामध्ये महाराज इंग्रजांना जरी भेटायला गेले, महाराज औरंगजेबाला जरी भेटायला गेले, तरी त्यांची देवीच्या भक्तीची ती कवड्याची माळ, त्यांचा तो भगवा जिरेटो, त्यांचे ते शिवगंध, हे ते कधी बाजूला करत नसत. म्हणजे अलीकडे धर्मनिरपेक्ष महाराजांना जे काही सारखं मांडायचा प्रयत्न चाललाय, म्हणले त्यांनी कुठल्याही किल्ल्यावर कधी देऊळ बांधलं नाही. कोण महामूर्ख आम्हाला हे सांगतात तेच काही कळत नाही. देवीचं देऊळ त्यांनी बांधलंय, रायगडावर जगदीश्वराचं मंदिर त्यांनी उभं केलंय, आणि किंबहुना राज्याभिषेकाला जाण्याआधी मी जगदीश्वराची पूजा पूर्ण करीन. आणि मग म्हणजे आपले धार्मिक आचार टाळून असं नाही, म्हणजे मी चांगलं काम करतोय तर मला पूजा करायची गरज नाही, आणि मी पूजा करतोय म्हणून मला चांगलं काम करायची गरज नाही, असा कुठलाही अर्धवटपणा न करता मी सत्कर्म करतो, मी झाडं लावतो, मग मला देवळात जायची काय गरज आहे. यातले महामूर्ख आमच्याकडे आहेत, आणि मी आता देवळात जातो, मग मला झाडं लावायची काय गरज आहे. असं कुठे असतं. सर्वात पहिले स्वराज्याला सुरुवात करत असताना जे त्यांनी शपथ घेतली, हो, ती शपथच काय भयानक आहे. म्हणजे अनेक बकरींमध्ये त्याचा फार छान उल्लेख आहे, आणि फक्त महाराष्ट्रापुरती नव्हती. म्हणजे सर्व तीर्थक्षेत्रे यवनमुक्त करीत, भयमुक्त करीत, आणि जवळजवळ सिंधू नदीच्या उगमापासून ते कावेरीच्या शेवटापर्यंतचा मुलूक आपला, नेहमीची त्यांची भाषा होती. आणि आमच्या भगव्याचा दरारा आम्ही रुमशांपर्यंत पोचवू. मिर्झा राजांच्या त्या स्वारीमध्ये त्यांनी तो मनोची जो त्यांचा इटली उचवरून आलेला होता, त्याच्याकडून रुमशाम वगैरे कुठे असतं, तुम्ही कुठे राहता, तिकडे काय करता, याची माहिती महाराजांनी घेतली. म्हणजे मनोचीनं सुद्धा महाराजांचं वर्णन करताना एवढा ज्ञान पिपासू माणूस मी पाहिला नाही असं बघितलंय, की वेगवेगळ्या देशांची माहिती घेणं त्यांची, आणि रुमशाम पर्यंत आम्हाला जाता आलं पाहिजे, ही एक वेगळी दूरदृष्टी त्यांची, त्या माणसांची. आणि धार्मिक आचारांबद्दलही बोलत होतो काही वेळेला. असं त्या काय गोंधळामध्ये काय आहे, त्या संबळीमध्ये काय आहे, त्या कुळ वर्षभर तुला वाजवायला सांगते ते. पण जेवढे म्हणून धार्मिक आचार म्हणून आहेत त्यांना टाळणं म्हणजे एका अर्थाने हेतुतः हिंदू समाजाला संस्कृतीपासून बाजूला करण्याचे उद्योग आहेत, आणि इतिहासाला हाताला धरून. आणि आम्हाला मग सांगतात काय म्हणले, इंग्रजाला आवडत नाही आपण आपल्या धार्मिक वेशामध्ये असलेलं, तर इंग्रजाला भेटताना आपण त्याच्या वेशात भेटावं. माझं डोकं काय इतरांच्या टोप्या घालण्यासाठी भाड्याने असलेली गोष्ट आहे का? नाही. औरंगजेबाला भेटायचं असेल मी माझाच जिरटोप घालणार, आणि इंग्रजी साहेबाला भेटायचं तर मी माझाच जिरटोप घालणार. उगा सगळ्यांच्या टोप्या घालण्यासाठी माझं डोकं ठेवलेलं नाही. इतका ठाम राहणारा राजा. आणि शेवटचं एक रायगडाबद्दल मला थोडंसं सांगण्याची आवडेल, की रायगडच्या बांधणीचा आपण देखावा करू, सगळ्या लोकांना रायगड दाखवू निश्चितपणे. तिथली म्हणजे आजही चालत जाताना, माणसाला चालत जाताना अवघड वाटतं, आपल्याला भीती वाटते. इथनं हत्ती कशी चढवली असतील त्यांनी, त्या हत्तीवरून ती मिरवणूक निघाली महाराजांची, आणि हत्तीना आंघोळ करण्यासाठी टाके. म्हणजे बाकी तर सगळा 32 मणाचा सिंहासनाचा विषय आहे. पण राजे जेव्हा गेले तेव्हा रायगडावरचं शस्त्रागार केवढं होतं, शस्त्र साठा काय होता. शंभूराजांच्या चरित्रात ती वर्णन आली आहेत. तेव्हा शंभूराजे गेले की दुर्ग कसे जपावेत, जतन करावेत, आणि बाकी घोड्यावरून खरेदी करता येईल अशी बाजारपेठ, खूप काही गोष्टी आहेत रायगडावरती. पण रायगडाने काय नाही पाहिलं की राजांचा मृत्यूही त्यांनी अनुभवला, टकमक टोकही त्या रायगडाने पाहिलंय. अर्थात पुढच्या काळात छत्रपती संभाजी महाराजांचा झालेला राज्याभिषेकही रायगडाने अनुभवला. तर या रायगडाच्या अनेक अनुभवामध्ये एक अशी छोटीशी आठवण मी देईन, की ज्या राज्याभिषेकाच्या वेळेला महाराजांनी राजव्यवहार कोश केला, ती एक मोठी क्रांतिकारी घटना आहे. खरंय, बरोबर. की शेवटी जशा संज्ञा तशा संवेदना. आई या संज्ञेला संवेदना वेगळी आहे, आणि मम्मीची संवेदना वेगळी आहे. तर शिवराजांच्या भक्तांनी नाही मम्मी म्हणता का? बरोबर.
पप्पा नसतो शिवाजी महाराजांच्या ह्याच्यात, मग राजव्यवहार कोश कशाला केला? मग हे जाणणारा पुढच्या काळामधला द्रष्टा माणूस म्हटलं तर फक्त सावरकर बघायला लागते की तुम्ही ती संज्ञा बदला त्यातली. तुम्ही बोलपट म्हणा, चित्रपट म्हणा, दिग्दर्शक म्हणा, म्हणजे त्यातला तशी संवेदना तयार होते, त्या भाषेचा एक अभिमान उभा राहतो. टेबलवर लंच रेडी आहे, यात काय तुम्ही मराठी बोलता? हे कुठलं मराठी आहे? मग मोदींनी आज तेच नाही का पहिलं काम केलं की नौसेनेचा जो आपला सिम्बॉल होता त्याच्यावरती सातत्याने ब्रिटिशांचा जो क्रॉस होता तोच सारखा बघत राहिलं तर माझ्या डोक्यामध्ये ब्रिटिश निष्ठाच जास्त येणार ना. संज्ञा ती आपोआप ती बाजूला करून शिवरायांच्या मुद्रेचा तिथे आकार दिल्यामुळे आता भारताच्या नौसेनेचे आकर्षण स्थळ किंवा निष्ठेचं स्थळ शिवरायांची प्रतिमा आहे. कशी संज्ञा उभी करावी, तेव्हा मम्मी पप्पा आंटी अँटीना हे सगळे जरा बाजूला करून मग ह्या इंग्रजी भाषेला विरोध नाहीये, पण मराठी टाळून इतर भाषांचा संस्कार माझ्या पोरावर करून मराठी माणसामध्येच मराठी पण नाही, ही अवस्था महाराजांनी होऊ दिली नाही. तेव्हा रायगडचा कौतुकाचा विषय करताना रायगडमध्ये हेही झालं, हेही सांगण्यासारखं आहे. आणि जिंजीच्या किल्ल्याबद्दल खूप सारी लढाई जरी नसली तरी एक जिंजीचा विशेष सांगावा लागेल. जिंजी तर कुठल्या कुठे आहे, तमिळनाडूत आहे, पण महाराजांची ही पण एक दूरदृष्टी आहे कृष्णासारखी की कृष्णाची मथुरा जरी गेली तरी त्यांनी द्वारका तयार ठेवली. मग पुराणातनं आपण काय शिकायचं की किल्ल्यांचं महत्व आहे, पण जागेच्या कौतुकात फार नाही अडकायचं. कौतुक झालं पाहिजे कार्याचं. ही जागा नव्हती म्हणून कार्य नाही झाले असं नाही होतं. रायगड नाही, रायगड गेला शत्रूच्या, जिंजी दुसरी राजधानी उभी राहील की ज्यावेळी राजाराम राजे प्रतापगडला देवीचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी गेले आणि मग तिथल्या औरंगजेबाच्या सैन्यात असलेली आपलीच माणसं औरंगजेबाची साथ सोडून आपल्याकडे फिरली आणि राजाराम राजांना इकडे आणता आलं. आणि जिंजीची आणखीन एक आठवण सांगण्यासारखी आहे. कोणी समजा जिंजीचा किल्ला केला तर नक्की ती आठवण तुम्ही द्या की महाराजांच्या जीवनातल्या या सगळ्या आपण ज्या घटना आता अभ्यासतो यासाठी सगळ्यात मोठा आधार कुठला तर सभासद बखर. तर ही सभासद बखर कुठे निर्माण झाली? जिंजीत निर्माण झाली. अरे वा. जिथं जो राजाराम महाराजांचा मुक्काम होता तेव्हा तिथे जे ते सभासद त्यांना राजाराम महाराजांनी हे सांगितलं. त्यांचे म्हणजे सभासदांचे वडील हेही राजांच्या काळामध्ये होते, त्यांच्या बरोबर होते. तर अरे ह्या महाराजांचा इतिहास, बाबांचा इतिहास हा सगळ्या पुढच्या पिढीला कळला पाहिजे. बकरीमध्ये पूर्वी त्रोटक आलं कारण आपल्याकडे इतिहास लिहायची पद्धतच फार दुर्मिळ झाली होती. राजपूत इतिहास जिंकत होते तेव्हा आपण खूप चांगले रासू लिहिले, पण नंतरचा काळ हा गुलामीचाच राहिल्यावर गुलामाना कसला इतिहास आणि काय लिहायचं असं झालं होतं. तर आपण विजयी झालो याचे काही इतिहास तुम्ही हे करा म्हणून तिथे सभासदाची बखर निर्माण करण्याचं फार मोठं काम राजाराम महाराजांनी केलंय. आणि मग असं राजाराम महाराज तिथून या युद्धाचं नेतृत्व करत होते. आणि त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या जाण्यानंतर सुद्धा पुढे 27 वर्ष महाराष्ट्र झुंजत राहिला आणि हिंदवी स्वराज्याच्या शत्रूला संपूर्ण संपवल्यानंतरच त्यांनी तलवार खाली ठेवली. तेव्हा जिंजी रायगड ह्याचे दूरगामी परिणाम असे आहेत महाराज की रायगडच्या तख्ताला हात लागला, औरंगजेबाने फोडलं. ते काय दुःख झालं असेल त्या क्षणाला महाराष्ट्राला, आणि ते दुःख महाराष्ट्राने पिढ्यानपिढ्या पुढच्या काळा लोकांना दिलं. विसरू नको बरं, तेव्हा रायगडावर असं झालं होतं. विसरू नको बरं, तेव्हा रायगडावर असं झालं. परिणामतः जेव्हा 1760 साली मराठी सैन्याला संधी मिळाली की दिल्ली जिंकायची, 1760 ला मराठी सैन्याने दिल्ली जिंकली, तर मराठी सैन्याने पहिलं काम हे केलं की आमच्या जे वाडवडिलांनी सांगितलं तुम्हीच आमच्या राजदरबाराची विटंबना केली, तर रायगडची विटंबना झाली, तर ज्यांनी विटंबना केली असेल त्याच्या दरबाराच्या चांदीचा पत्रा आम्ही उतरवू शकतो. हे दिल्लीमध्ये मराठी सैन्याने दाखवून दिलं. त्या पानिपताच्या युद्धामध्ये अख्खा दिल्लीचा दरबाराचा पत्रा काढून घेतला, चांदीचा पत्रा, त्याची राणी पडली आणि मराठी सैन्याचे पगार केले त्याच्यामध्ये. म्हणजे असे हे दूरगामी परिणाम असतात.
किल्ले करणं हा इतिहास जपण्याचा विषय आहे आणि अशी त्याच्या मागे आपण ते उत्तम बांधणं, त्याला प्रशस्तीपत्रक देणं हा तर आपला हेतू आहेच, पण मला वाटतं हाही त्याच्यामध्ये एक पूर्वजांचा आपले हेतू असावा की या निमित्तानं त्या किल्ल्यांचा अभ्यास होईल मुलांकडून, हे घटना ते वाचतील आणि शक्य झालं तर त्यातल्या एखाद्या घटनेवरती दृश्यात्मक काही ते तयारी होईल आणि त्याच्यातून म्हणजे शिवा नाव्याच्या बलिदानातून असो नाही तर तोरण्याच्या बलिदानातून असो एक वेगळं मानस बांधला जाईल की शेवटी दगड राखत नसतातच, राखणारी असतात ती माणसंच, पण एवढं बळकट आपल्याला मन करायचं आहे यासाठी त्या चित्रांचं निर्माण आणि त्या चित्रांचं दर्शन अनेकांना घडवणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तेव्हा त्याच्यावर लोकांचा वेळ वाया जातोय असं न म्हणता राजांच्या सारखे दुर्ग निर्माण करण्यामध्ये मुलांचा आज वेळ चाललाय, हा चांगला चाललाय, चांगली गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यातून ते शिकतील ना की उद्या माझ्याकडे समजा महायुद्धाच्या अशा काही भयानक घटना झाल्या तर महाराजांनी किल्ल्यामध्ये कशा कशा रचना केल्या होत्या, तशा तशा आता मी माझ्या शहरांमध्ये करून ठेवणं, माझ्या पालकांसाठी, माझ्या संत महात्म्यांच्यासाठी त्या रचना करून यासाठी ते प्रवृत्त होतील. तेव्हा त्याने नवीन युद्धाच्या वेळेला आपत्काल प्रसंगी मी कसं आपत प्रसंगाचं व्यवस्थापन केलं पाहिजे हे शिकण्यासाठीच इतिहास बघायचा असतो. आणि महाराजांनी जे गडदुर्ग बांधले आणि गडदुर्ग बांधत असताना त्यांनी फक्त कुठल्या एखाद्या समाजाला एकत्र करून नाही केलं, समाजातल्या सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणलं, अगदी सगळ्यांची मनं जोडली आणि त्याच्यातून तो एक समाज घडवला. त्यामुळे फक्त गडदुर्ग बांधणे हा नाही आहे, त्याच्या पाठीमागची जी पार्श्वभूमी होती, त्याच्या पाठीमागे त्यांनी जी काही समाजकारणाचा विचार केला तो फार महत्वाचा विचार केला आणि समाजाला एकत्र आणण्याचं काम त्यांनी केलं. अगदी अगदी तो आणि आपणही या निमित्तानं तेच साधतोय की सोसायटीतले आता कसं झालं, मोबाईल प्रकरणामुळे किंवा एकुलत्या एक प्रकरणामुळे सेल्फ माइंडेड समाज जास्त झालाय, मुलं जास्त झालेत. या निमित्ताने किमान सोसायटीतले तर 10 लोक एकत्र येतील, या निमित्ताने गल्लीतले ते 100 लोक एकत्र येतील आणि 100 एकत्र येऊन काय करायचं, काय चकाटे बिटायच्या का पत्ते खेळायचे, एक शिवरायांचं एक कार्य करू. अशा रीतीनं माणसांचा सेतू या दृष्टीने उभा राहील म्हणून अमृत योजनेचंही मी फार अभिनंदन करतो. या निमित्ताने तुम्ही त्या सगळ्या मुलांना नुसतं पेपरमध्ये वाचून युनेस्कोने ते परवानगी दिली वा वाटाळ्या असं न करता तुम्ही त्याचा आता अभ्यास करा आणि त्या किल्ल्यांच्या प्रतिकृती करून त्याच्यातल्या ज्या घटना आहेत त्या घटनांचा आजच्या काळातला जो संदर्भ आहे तोही लक्षात घेऊन आपण अशीच आपल्या समाजाची पुन्हा एकदा सगळ्या जाती जमातींना एकत्र आणून शिवरायांच्या कार्यासाठी अशी उभारणी कशी करू शकतो याचा खरंच सूक्ष्म अध्ययन, उपासनेची शक्ती आणि शक्तीची उपासना, या 2 गोष्टी ज्या महाराजांनी एकत्र आपल्या समोर मांडल्या तशा पुन्हा एकदा या देशामध्ये बांधल्या जाव्यात. या योजनेतून हे बांधलं जाईल असं निश्चितपणे वाटतं. तेव्हा तुमच्या योजनेचं पुन्हा एकदा खूप कौतुक करून माझ्या बोलण्याला विराम करतो, कारण आम्ही कीर्तनकार बोलायला लागलो म्हणजे ते मारुतीचं शेत कधी संपेल त्याचा नेम नाही, पण ह्या किल्ल्यांच्या निमित्ताने ह्या काही आठवणी मला मुद्दाम सांगाव्याशा वाटल्या म्हणून आपल्याशी बोललो. छान, धन्यवाद गुरुजी. आणि आपण जे काही मुद्दे सांगितलेले आहेत तर जे आबालवृद्ध गडदुर्ग आणि त्याची प्रतिकृती तयार करण्याचं काम करतील हे सर्व मुद्दे लक्षात ठेवून आणि समाज पुनर्निर्माणाचा विषय डोळ्यासमोर ठेवून हे दुर्ग बांधावेत असं आपण आवाहन करूया. नक्कीच. आणि एक चांगला समाज घडवण्याचा संकल्प या निमित्तानं आपल्याला करता येईल असा आपण एक विचार देऊया. वा. आणि या विचाराच्या आधारावर एक नवीन महाराष्ट्र, नवीन समाज निर्माण सुरू करू असा एक विचार करूया आपण. कारण आता ही परंपरा चांगली गोष्ट आहे की महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून बाहेर जातीये. हो, आता राजस्थानातलेही लोक करतायत, हरियाणा किंवा कर्नाटकातलेही बरेच लोक आता किल्ले बांधायला सुरुवात करतात, पण परदेशातही त्या निमित्ताने आठवण काढून ते करतायत आणि त्याच्या मागचा हा जो विचार त्यांच्यापर्यंत पोहोचला की समाजाचं एकत्रीकरण आणि सुरक्षेच्या दृष्टीने एक पुनर्विचार, खरंय, असा जो विचार पोचला तर ह्या दुर्ग निर्मितीचा पुढच्या इतिहासामध्ये आपल्या एकूणच विश्वाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं फार मोठं योगदान राहणार आहे.
आणि तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगतो, काल मला ओमानवरून 2-3 महिलांचा फोन आला होता. हम्म. आम्ही ओमानमध्ये राहतोय, महाराष्ट्रामध्ये तुम्ही दुर्गोत्सव 2025 साजरा करत आहात, आम्ही पण इथं दुर्ग बांधल्यावर आम्हाला सुद्धा प्रमाणपत्र मिळेल का? वा वा वा. अरे म्हटलं आनंदाने मिळेल, म्हटलं का नाही? प्रमाणपत्र जगात कुठेही मिळू शकेल. अगदी, तेव्हा माझ्या अगदी. लक्षात आलं की आपला हा विषय जगातल्या अनेक देशांपर्यंत पोहोचलेला आहे आणि आणि असाच त्या पोचावा. देशातले लोक याच्यामध्ये सहभाग घेत आहेत. मला इतका आनंद खूप झालाय, खूप छान. खरोखरच खूप आनंद झाला. कारण शिवरायांचं कार्य आहे ते महाराष्ट्रापुरतं नाहीच आहे आणि देशापुरतंही नाही आहे. आता विश्वात्मक आहे देवी, सगळ्या विश्वाला संकटमुक्त करणं हेच आपल्या सगळ्या विभूतींचं काम आहे. तेव्हा ह्या कामामध्ये जर सगळं विश्व सहभागी होत असेल तर स्वागत आहे, आनंद आहे. फार छान. चालेल, धन्यवाद.